क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नारपार व औरंगा नदी जोड प्रकल्पाला नवसू गायकवाड यांचा तीव्र विरोध। सुरगाणा तालुक्यात नारपार व औरंगा नदी जोड प्रकल्पांतर्गत पूर्ववाहिनी करण्याच्या शासनाच्या धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गट जिल्हा उपाध्यक्ष नवसू गायकवाड यांनी तीव्र विरोध दर्शविलाय। या प्रकल्पामुळे तालुक्यातील अनेक गावे व आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जाण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात विस्थापन होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। नारपार व औरंगा नदी खोऱ्यातील एकूण 9 ठिकाणी उंबरपाडा, सारणे आवन, प्रतापगड, राक्षस भुवन, मिळण, घोडी, उखेडमाड, सावरपाडा व देवमाड येथे धरणांचे पाणी पूर्व भागात वळविण्याची योजना शासन स्तरावर सुरू आहे। मात्र या प्रकल्पामुळे तालुक्यातील अनेक गावे बाधित होणार असून असंख्य शेतकरी भूमिहीन होणार आहेत। त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे विस्थापन होणार नाही याची शासनाने विशेष काळजी घ्यावी अशी मागणी सुरगाणा येथील नायब तहसीलदार दिनेश पाडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सुरगाणा तालुक्यात यापूर्वी प्रस्थापित असलेल्या लघु पाटबंधारे योजनांकडे शासनाने दुर्लक्ष केले। त्यामध्ये सतखांब, वांगण, मालगोंदा, वाघधोंड, उंबरविहीर, सालभोये, सोनगीर, बाळओझर, अलंगुण, करंजूड, हनुमंतमाड, खडकमाड, वांगणपाडा, पडसण, अंबाठा, शिंगलचोंड व पिंपळसोंड या 17 योजनांचा समावेश आहे। या योजना अद्याप पूर्ण झालेल्या नसून त्या तातडीने मार्गी लावाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच सन 1972 ते 1978 या कालावधीत वन हरकतीमुळे अपूर्ण राहिलेल्या रोजगार हमी योजनेतील पाझर तलावांची कामे आजही अर्धवट अवस्थेत आहेत। पंगारबारी, बेंडवड, गळवड, भोरमाड, वरंभे, कोठुडा, चिकाडी, डोल्हारे, सुळपाडा, मोठामाड, वाडुझिरा, साबरदरा, आवडपाडा, गहाले, टापूपाडा व बर्डीपाडा, रोकडपाडा आदी पाझर तलावांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी ही मागणी करण्यात आली आहे। यासोबतच जिल्हा परिषद लपा उपविभाग सुरगाणा अंतर्गत वन हरकतीमुळे बंद पडलेल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत भवानदगड, जामुनपाडा, खडकमाड, हनुमंतमाड, कळमने, भेगू, देवलदरी या पाझर तलावांवर शासनाचा खर्च होऊनही कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। मोठे प्रकल्प राबविताना तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, छोटे सिमेंट बंधारे, पाझर तलाव उभारावे, तसेच बाधित शेतकऱ्यांना किमान 10 पट मोबदला देण्यात यावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी मांदा येथील सरपंच तुळशीराम महाले यांच्यासह तुकाराम देशमुख, दत्तू निकुडे, दिनेश चौधरी, यशवंत कोले, बावडू बुसारे, मनीराम पवार, जयसिंग अलबाड, काशीनाथ गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी हिरामण चौधरी, सुरगाणा। आज या सुरगाणा तालुक्यामध्ये उंबरठाण, तिकडं सोनगीर, करंजूल या ठिकाणी मोठमोठले हे नारपारचे शासन प्रकल्प राबवतात। त्यासाठी आमच्या एवढंच विनंती आहे शासनाला की छोटे छोटे बंधारे आहेत आणि छोटे छोटे ते पाझर तलाव वगैरे आहेत ते पहिले त्यांनी मागणी करावं। आमच्या शेतकऱ्यांची चांगली मोबदला त्यांना मिळावा पाहिजे। नंतर त्यांनी शासनाने हे त्याने पुढला निर्णय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या आणि ह्या आमच्या अडचणी पुढे सोडवण्यात यावं। नंतर त्यांनी हा विषय घेतला त्यांनी मार्गदर्शन करावं। आज ह्या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। जे काही सुरगाणा तालुक्यात जे नारपार प्रकल्प राबवत आहे त्याच्यात आमच्या शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनी बुडतात, काही गावं बुडतात। तर सदर प्रकल्प करताना त्याऐवजी अगोदर जे आमच्या तालुक्यात जे पूर्वीचे अपूर्ण पाझर तलाव आहेत, लघु पाटबंधारे योजना प्रस्तावित असून ते अजून कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही। ते काम पहिले मार्गी लावावेत व जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना 10 पट मोबदला मिळावा यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।